महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख के अवैध हथियार तस्करी मामले में उनके पिता रशीद शेख ने मीडिया के सामने भावुक बयान दिया। उन्होंने कहा कि उन्हें इस मामले की पूरी जानकारी नहीं है, लेकिन उनके बेटे पर लगे सभी आरोप गलत है। पंजाब पुलिस से उन्होंने अपील की है कि सिकंदर को तुरंत रिहा किया जाए, क्योंकि वह निर्दोष है। रशीद शेख ने बताया कि वह और उनकी पत्नी बीमार है और सिकंदर ने उन्हें फोन इसलिए नहीं किया क्योंकि उसे डर था कि वे परेशान हो जाएंगे। उन्होंने साफ कहा कि पिछले 25-26 सालों में सिकंदर ने कभी कोई गलत काम नहीं किया और किसी ने उसे फंसाने की योजना बनाई है। उन्होंने पूरा विश्वास जताया कि उनका बेटा निर्दोष है। अब देखना होगा कि एक पिता की सफाई का असर पंजाब पुलिस प्रशासन पर पड़ेगा या सिकंदर शेख के खिलाफ आगे की कार्रवाई जारी रहेगी। काय प्रकरण आहे काय नाही काही मला माहित नाही। कसं माहिती का की काय प्रकरण काय झालेलं आहे काहीच मला माहित नाही। की त्यांना विनंती करतो मी पंजाब पोलिसला विनंती करतो की माझ्या मुलाला काय अन्याय केलेला नाही, मुलांना माझ्या त्याला निर्दोष सोडावं। कुणी प्लॅन केलंय का त्याला अडकवण्याचं? आता काय केलंय मला बी माहित नाही। कसं आहे माहिती का मी इकडे आहे, मी आजारी माणूस आहे, मी आहे, माझी शुगर बीपी मला आहे, घरची बी शुगर बीपी वाली आहे। मग आम्हाला समजाय ती माझं स्वतःहून मुलांनी मला फोन केला नाही, काय केलं नाही, आई बाबा आजारी आहे ती उद्या काय बाबा झालं तर ही घाबर पडते काय होईल। मग त्याच्या पाय मला दुसऱ्याकडून माहिती झाली मला असं झालंय। मग काय वाटतं निर्दोष आहे वाटतं तुमचं? हे निर्दोष माझा मुलगा निर्दोष होणार आणि पंजाब पोलिसांना विनंती आहे आणि निर्दोष करावं। खरं तर महाराष्ट्र केसरी तो जेव्हा झाला तेव्हा सर्वांनी त्याला डोक्यावर उचलून घेतलेलं, मात्र आता या प्रकरणामध्ये तो ज्या पद्धतीने येतोय काय वाटतं एक वडील म्हणून काय भावना आहे? का अजून बी त्याला उचलून घेणारच आहे, महाराष्ट्र उचलून घ्या। त्याला माहिती आहे ही बाप मागून खाणार माणूस आहे, का बापानं गालबोट कुणाला लावलेला नाही आणि मुलाला बी लावलं नाही। आज 25-26 वर्ष झालं मुलाला बी कुणाला लावला असला आता तर तुम्ही बघा आहे का कुठं काय सिकंदरने केलंय असं म्हणून आहे का? नाही। ही काय तर पिलन कुणीतरी रचलाच नाही तर नाही रचला तर मला आई बापाला काही माहिती नाही, पण माझं एवढं की माझा मुलगा निर्दोष आहे। मला गॅरंटी आहे माझा मुलगा निर्दोष आहे, अजिबात माझ्या मुलानं गुन्हा केलेला नाही।